शेतकरी बंधूंनो, मी आपला कृषी मित्र दीपक ताले। आज आपण हळद या पिकासाठी, कारण आपल्या हळदीला कंप्लीट 190 ते 200 दिवस कंप्लीट झालेले आहेत। आता आपल्याला आपली शेंग भरायची आणि शेंग फुगवायची आहे। शेंग का फुगवायची? कारण आपल्या हळदीला 200 दिवस जवळजवळ झालेले आहेत आणि आता आपली जर शेंग जर आता जर भरली तर नंतर पुढे उकडणीत आणि ढोलामध्ये घटणं कमी होईल। त्यासाठी आता आपल्याला हळदीला एकरी 0.34 हे बघा 0.34 आहे, हे एकरी 5 किलो। त्याच्यानंतर आपल्या पीके ॲग्रो केमिकलचे फॉस्कॉन, जे की याच्यात झेब्रेलिक आहे, 14% पोटॅशियम सोनेट पण आहे। याचं कार्य असे राहील की आपलं शेंग भरण्यासाठी चांगलं काम करेल। शेंग भरण्यासाठी याचं काम चांगलं राहील। 0.34 आपलं फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता पूर्ण करेल। आणि फॉस्कॉनचं कार्य असं आहे, आपण अगोदर पण याला दिलं होतं फुटव्याच्या अवस्थेत। फुटव्याच्या अवस्थेत का दिलं? तर D6 होतं, पोटॅशियम सोनेट आणि झेब्रेलिक ॲसिड। D6चं कार्य असते की आपले जास्तीत जास्त ब्रँचेस जास्त फुटवा काढणे। त्यावेळेस पण याचे बऱ्याच शेतकऱ्यांना रिझल्ट, म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांना रिझल्ट छान आलेले आहेत। आता शेंग भरण्याच्या अवस्थेत पण आपण हे रिक्वायरमेंट करतो शेतकऱ्यांना। रिक्वायरमेंट का करतो की झेब्रेलिक असल्यामुळे आपली हळदीची शेंग आहे ही पूर्णपणे भरल्या जाईल। त्यामुळे एकरी 0.34 5 किलो आणि एकरी फॉस्फॉन हे 250 ml अशा प्रकारे एकत्र करून ड्रिचिंग करून घ्यावी।